आज आपण भाजणीचं थालीपीठ कसं बनवायचं आहे ते बघत आहोत। त्यासाठी मी थोडासा पालक, कोथिंबीर, कांदा, हिरवी मिरचीचा ठेचा, थोडासा ओवा क्रश करून घेते, चवीनुसार मीठ आणि 1 कप भाजणीचं पीठ। पहिले हे सगळं एकजीव करून घ्यायचं। त्यानंतर त्यात थोडंसं पाणी टाकून त्याचा एक मऊसर गोळा तयार करून घ्यायचा। अशा पद्धतीने गोळा तयार झाला। बटर पेपरवरती ओल्या हाताने त्याला थापायचं आहे। थालीपीठ पूर्ण एकसमान थापलं गेलं पाहिजे। त्यासाठी वारंवार पाण्याचा हात घेऊन थापायचं आहे। आता थालीपीठ थापून झाल्यावरती पाण्याचा हात घेऊन आपण त्याला छोटे छोटे होल्स करून घेऊया, जेणेकरून ते व्यवस्थितपणे भाजल्या जाईल। आता एका गॅसवरती तवा गरम करून त्याला तेल लावून थालीपीठ त्यावर सोडायचं आहे। एका साइडने भाजल्यावर पलटवून घेऊयात आणि दुसऱ्या साइडने सुद्धा थोडं तेल लावून घेऊयात। दोन्ही साइडने खमंग खरपूस भाजल्यावरती आपण त्याला अशा पद्धतीने सर्विंग प्लेटमध्ये काढूयात। अशा प्रकारे आपलं खमंग खुसखुशीत थालीपीठ रेडी आहे। त्याला दह्यासोबत सर्व करून त्याचा आस्वाद घेऊयात।